अरे राम राम. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना नमस्कार. मी शुभांगी लिंगायत, एक गृहिणी या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर 8-10 दिवस झालं माझी बहीण आलेली होती. तर खूप गोंधळ आणि रामचा गरबा तुम्ही ते पाहिलाच आहे. आणि आज आता जाणार आहे. तर आम्हाला करमना झाले. अचानक रात्री भाऊजी घ्यायला आले सकाळीच. तर 8-10 दिवस कसे गेले ना तर काहीच कळालं नाही. आणि तिघी बहिणीला कधी वेळ मिळत नाही. जसं लग्न झालं तसं कोणीच राहत नाही जास्त दिवस. आणि एक बहीण तर माझ्या जवळच राहते. तर जवळ असल्यावर एवढी गोडी नसते, पण लांबून खूप गोडी राहते. ती पण म्हणजे कधी येणं जाणं नाही, काही नाही, जवळ असल्यामुळे. आणि लांब असल्यावरती कसं थोडंफार येतं, 1-2 दिवस का होईना राहतं. तसं तिला काही जवळ राहते म्हणून तिला कधीच नाही. लग्नाआधी किती बहिणी बहिणी एकमेकी भांडणं करायचं, लगेच एकत्र व्हायचं आणि लगेच रुस्सा-फुगी चालू राहायचं. आणि आता लग्न झाल्यावरती खरी किंमत कळते. आणि आपण बहिणींची भेट पण होत नाही लवकर लवकर. कधी कधी वर्ष 2-2 वर्ष भेटी होत नाही. आणि आता भेटीला सुद्धा आम्ही तरसतो. तरी गेल्या वर्षीपासून आमची सारखी भेट व्हायली. म्हणजे 1.5-2 वर्ष झालं. नाहीतर आमची 2-2, 3-3 वर्ष कधीच भेट होत नव्हती लांब असल्यामुळे. आणि येत जात पण नव्हते जास्त. काही कार्यक्रम हे असलं तर आता ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बहिणीची वास्तुशांती, बहिणीचा डोहाळ्याचा कार्यक्रम, बाळाला बघायला, नंतर भावाचं आणि बहीण आणि भाऊ माझे दोन्ही जवळ-जवळच राहतात. आणि आम्ही दोघी बहिणी एका गावात राहतो. तर खूप जाण्यात आलं आमचं सारखं-सारखं. आणि तिला जायला कुठे नाही, तर ती त्यामुळे आली होती माझ्याकडे. आणि किती पहिल्यांदा राम किती धिंगाणा करतो, तर इतका धिंगाणा करतो ना, की त्याच्यासोबत कसा वेळ गेला ना कळालाच नाही. अं, आणि आजी-आजोबा पण आलेले होते, तर त्यांच्यासोबत पण कसा वेळ गेला कळालंच नाही. म्हणजे राममध्ये जास्त वेळ गेला आणि आजी-आजोबांना काही एवढं वेळ देता आला नाही. पण जेवढं होईल तेवढं केलं. आजी-आजोबाला पण खूप राहावं वाटतं आणि मला पण राहावं वाटतं. पण खूप दिवस दुसऱ्यांच्या घरी कसं राहायचं? आजी असं म्हणत होती, राहा म्हणत होते, पण आजी नको म्हटली. एवढे दिवस चांगलं वाटत नाहीये राहायचं. तर आजी गेली परवा. आणि आता आज बहीण जाणार आहे. तर सगळे घर लगेच खाली होतं आणि कुणी येऊन गेलं ना करमतच नाही. तशी आम्हाला गर्दी आणि धिंगाणाची सवयच आहे. आमच्यात कोणी ना कोणी चालूच राहतं. आणि तसंही दिवसभर आमच्या घरी कोणी कोणी चालूच राहतं. कस्टमर तरी, पाहुणे तरी. कस्टमर बी आल्यावर ना कसा वेळ जातो कळत नाही. तर कोणी ब्लाऊज टाकायला आलं की बराच वेळ, कोणी अर्धा घंटा, 15-20 मिनिटं असं जातातच. आणि दुकानावरही आलं की बायकांचं कसं असतं, थोडंफार बोलणं, काही टाकणं, काही काहींचा टाइमपास राहतो. तर असं चालतं. तर मला दिवस कसा जातो तर काहीच कळत नाही. त्यामुळे न करमायचा काही विषयच नाही. पण आज इतके दिवस धिंगाणा करत होता ना, तर आज मला खरंच करमना झाले. आज जाणार आहे म्हणून. तर आता आम्ही राजूरला जाणार आहे. त्याचा नवस आहे. तर आम्ही तिघी बहिणी जाणार आहे. तर तुम्हाला राजूरचं मंदिर कसं आहे दाखवते. तर राजूर मंदिर ना जालना जिल्ह्यातच आहे. चला मग, आम्हाला पटकन आवरायचं आहे. आता बरंच काही राहिलेलं आहे काम. स्वयंपाक बनवायचा आहे, नंतर जेवण, नंतर जायचंय. तर आवरून पण घ्यायचंय. आणि हे पण खूप घाई करतात. कुठे जायचं म्हटलं ना, माणसाची खूप घाई असते. माणसांना काय कपडे घालायचे आणि भाग पडायचं. बायकांचं आवरतं का? लेकरांचं आवरणं, घरातलं आवरणं आणि स्वतःला पण तयार राहायला, साडी नेसणं, वेणी घालणं, बरंच काही राहतं. माणसांना कुठं कळतं. आणि आता आता मुलं पण खूप घाई करायला लागलेत. आम्हाला जायचंय तर. तर हो हो आवरलं. 2च मिनिटं थांब, झालंच. तर पाहिलं का कशी मुलं घाई करायला तर. आणि हे पण आता आवाज देते. चला आवरते मी, तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये. रात्री भाऊजींना 1ला बसले आणि सकाळी ते 7लाच पोहोचले. तर आम्ही झोपेतच होतो. सकाळी उठले पण नव्हतं. आज जागच आली नाही. रात्री जाग होतो ना म्हणून. सकाळी मग पटपट अंघोळ वगैरे केले, सकाळची कामं आवरून घेतले आणि लगेच स्वयंपाकाला लागले. तर मी आज जेवणात पुरी, भाजी, खीर, भात असं बनवलंय. आणि मग नंतर स्वयंपाक झाला की जेवण करून घेतलं, लगेच आवरून घेतलं. आणि आता निघलो आम्ही राजूरला. एवढं घाई-घाई आवरलं ना, तर इतके घाई करतात भाऊजी पण आणि हे पण. आणि त्यातले त्यात लेकरं पण एवढे घाई करत होते. त्यांना जायचं कुठं म्हटलं की खूप उल्हास आहे. आणि सगळेजण असल्यावर थोडंसं बरं वाटतं आणखीनच.
तर आम्हाला खूप दिवसानंतर असं एकत्र जायला मिळालंय. तर आज आम्ही राजूरला चाललो. तर हे आहे राजूरचं मंदिर. तर जालना जिल्ह्यातच आहे. तर आमच्या घरापासून 20 ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. जास्त काही लांब नाही, पण कधीच जाणं होत नाही. आणि इथं खूप गर्दी असते दर अंगारिकाला, म्हणजे दर चतुर्थीला समजा. दर चतुर्थीला तर असतेच असते, पण इथं अंगारिका चतुर्थीला ना लोक पायाने जातात. तर पायानं कसं जातात, तर रात्री 9ला 10ला निघतात, तर सकाळी तिथे 4ला किंवा 3ला पोहोचते. आणि मग लगेच दर्शन करायचं आणि निघायचं. माझी खूप जायची इच्छा आहे पायाने जायची, पण माझं काही जाणं होत नाही. असं घरी परेशानी होते म्हणून त्यामुळे जात नाही. तर हे आहे बघा राजूरचं मंदिर. तर खूप छान आहे मंदिर. आणि इथं स्वच्छता पण खूप आहे. इथं सेवेकरी म्हणजे सेवा घेतात इथं, बालाजी तिरुपती सारखे. तर सगळ्या बाजूने असं डोंगर भाग आहे आणि मंदिर उंच टेकडावर आहे आणि खाली खूप दरी असल्यासारखं खोल गाव आहे. आणि पायऱ्या पण खूप आहे त्याला, म्हणजे पायऱ्या खूप म्हणजे मोठ्या मोठ्या आहेत, जास्त काही नाहीत पायऱ्या, पण मोठ्या मोठ्या असल्यामुळे थोडासा दम लागतो. आणि वरती जायचं म्हटलं की तर हे असं आहे बघा, खाली गाव आहे आणि वरती टेकड्यावर मंदिर आहे. तर इकडून आतमध्ये जायला रस्ता आहे. पूर्ण मार्बलच्या फरशीमध्ये मंदिर आहे. सगळं व्हाईट कलरच आहे. तर इथं नवरदेव नवरी जोडप्यानं पाया पडायला येतात. हे बघा कसं मंदिर दिसते वरतून. कसं बघायचं तिकडं लगेच. जवळच असतं पण कधीच जाणं होत नाही. असं कोणीतरी आल्यावर त्या निमित्तानं तरी आमचं जाणं होतं. आणि हे तर कधीच येत नाही, मी तरी जाते कधीतरी. तर हे इकडं आतमध्ये पण खूप ओपन पेस आहे, तर गार्डन सारखं पण आहे. आणि आपल्याला टिफिन म्हणजे पिकनिक सारखं मागे जेवायला बसायला जागा आहे, पाण्याची सुविधा आहे. आणि हे इकडं मोकळं ग्राउंड पण असल्यासारखं आहे. महादेवाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. हे आहे महादेव आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर. खूप जुनं बांधकाम आहे आणि पूर्ण दगडामध्ये आहे. कोरीव काम आहे, किती छान आहे. बनवायची किती कमाल असते ना. आणि हे इकडं अन्नपूर्णा मंदिर आहे. इकडे विष्णू मंदिर. तिथे काही मूर्त्या बसवलेल्या नाहीत आणखी. इकडे ही पाणी प्यायची सुविधा आहे. मागं ग्राउंड मोकळच असल्यामुळे मुलं एवढे खेळायला हे होत होते ना, की त्यांचं खेळणं लगेच चालू होतं. आणि पाठीमागे सगळे लोक असे जेवायला बसलेले होते. आम्ही घरीच जेवण केल्यामुळे आम्ही काही सोबत डबा नव्हता नेला. आणि इकडं खाली गाव आहे, तर किती खाली खोल दिसते. ही विहीर आहे. तर असं आहे मंदिर. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट मध्ये सांगा. म्हणून बहिणीला आता रात्री जायचंय म्हणून हे सगळेजण काही करायला लागले. काही बघू देत नाही शांततेत. आणि तिला संध्याकाळी जायचं असल्यामुळे घरी गेल्याच्या नंतर परत स्वयंपाक करायचा आहे, सोबत डबा द्यायचा आहे. दर्शन वगैरे झालं, बस तिची इच्छा होती. आणि रामचा नवस फेडणं झाला, हे महत्वाचं होतं. तर आता छान देवदर्शन वगैरे झाले. आज जास्त काही गर्दी नव्हती. आता निघलो आम्ही गाडीत बसायला. त्या निमित्ताने तिघी बहिणीला एकत्र जायला मिळालं खूप दिवसानंतर. आम्ही तिघी तरी असतो, पण हे साडू काही कधी नसतात सोबत. मग नंतर घेतले खेळणी वगैरे. लहान्या बहिणीचं खूप चालतं, हे घे ते घे. आणि मी पण घेणार होते, म्हणजे मुलांना घेतलं. पण आम्हाला म्हणत नाहीत मुलं, मावशीलाच लाडका घालतात. मावशी मला हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि बहिणीच्या मुली पण मला म्हणतात, मावशी मला हे घ्यायचं ते घ्यायचं. तर मुलांना एक एक खेळणी घेतली. आमच्या हो खूप गडबड करत होते. आणि मग लगेच बसलो गाडीत. आणि थोड्या वेळातच पण खूप छान झालं दर्शन वगैरे. आणि हसून एन्जॉय झाल्यासारखं आणि हसी मजाक सगळ्यांना एकत्र वेळ मिळाला. आणि खूप मनाला चांगलं वाटलं. थोडाच वेळ होता, पण थोड्या वेळातच चांगला एन्जॉय झाला. तर असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.